माणसाला 2 गाड्या लावा चांगले 2 गाडी 2 गाड्या आवाज केदारांकडे पण जायचं आम्ही तिकडे जो मध्ये सुरू आहे का रोल म्हणतो सांगायला पाहिजे कोरोनाचा पहिला रुग्ण जो आहे तो नाशिकमध्ये सापडलेला आहे. सरकार अनेक बरोबर आहे काय सांगा कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे जेणेकरून हा प्रादुर्भाव वाढतो. 19-20 मध्ये कोरोना जगामध्ये एकदम जगभर पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीनं परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार असताना हाताळली होती आणि एकूणच त्याची प्रशंसा जगातील आणि केंद्र सरकारपासून अनेकांनी त्या संदर्भातली प्रशंसा केलेली होती हे सगळ्याला माहीत आहे. तर विषय तो की या आता आलेल्या व्हेरियंटचा किती त्याची तीव्रता आहे हे सगळं बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. केवळ त्यातून पहिला रुग्ण सापडला म्हणून आपण कडक उपाययोजना करायला गेलो तर मागच्या वेळेची परिस्थिती सामान्य माणसाची झाली ही परिस्थिती होऊ नये म्हणून वेळीच सरकारने पाऊल टाकलं पाहिजे आणि ते सावधपणे टाकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की मागच्या वेळेस 19-20 नंतर जी काही आपली आरोग्य यंत्रणा होती ती अधिक बळकट करण्याचं काम आपण केलेलं आहे. ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या दूर केल्या. पीएचसी पासून तर जनरल हॉस्पिटलपर्यंत सगळी व्यवस्था नव्यानं आपण उभी केली. व्हेंटिलेटर पासून तर मॉड्युलर ओटीपर्यंतच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि यामध्ये मनामध्ये दुर्दैवानं औषधीचा तुटवडा पडल्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला. अनेक बालकं आणि महिलांचा जीव गेला. नांदेड आणि इतर भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. नांदेड असेल, संभाजीनगर असेल, ठाण्यामध्ये असेल, औषधीच्या अभावी उपचाराअभावी सामान्य स्थितीमध्ये लोकांना जीव गमवावा लागला. ती परिस्थिती कोरोनामध्ये औषधाअभावी अशी परिस्थिती येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. रामजींना घेऊन जाताना मोदीजीचा एक फोटो समोर आलेला आहे, पोस्टर समोर आला. त्यावर संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे. काय ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस सगळे पळून गेले तर आता रामजींना घेऊन जाताना संजय राऊतजी म्हणतात ते खरं आहे. बहुधा पुण्यात मागासवर्ग आयोगाची बैठक होतात. मराठा आरक्षण सर्वेचा म्हणजे याचा आढावा ते घेणार आहे आणि गोखले इन्स्टिट्यूटला हे काम केल्याची तुम्ही माहिती. यापूर्वी सुद्धा गोखले इन्स्टिट्यूटनं काम केलं. काय केली गोखले इन्स्टिट्यूट? पैसे घेऊन गायकवाड आयोग ज्यावेळेस नेमला होता त्यावेळेस गोखले इन्स्टिट्यूट होती ना, ती कुणाच्या इशाऱ्यावर काम केली? मग का टिकलं नाही ते आरक्षण? गायकवाड समितीने दिलेला सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळं ठीक आहे, करू देत, आम्हाला काय त्या संदर्भातला विरोध नाही, केलंच पाहिजे. परंतु ते करत असताना तो पारदर्शकता ठेवा. ती पारदर्शकता असली पाहिजे. त्यामध्ये लफाछपी करू नका आणि तो अहवाल येताना त्याच्यावर आल्यानंतर तोही लोकांच्या पुढे आला पाहिजे. तो सगळ्यांसाठी बघायला मिळाला पाहिजे आणि त्यातून खुली चर्चा झाली पाहिजे एवढी आमची अपेक्षा. थँक्यू. काय पुढे असले